झी 24 एक पाऊल पुढे। मुंबईला क्लस्टर डेव्हलपमेंटची नितांत गरज असल्याचं आपण पाहिलं, मात्र ही संकल्पना कशी राबवली जाऊ शकते याचं उत्तम उदाहरणही आपल्या समोर आहे। निश डेव्हलपर्सनं मुंबईतला पहिला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट राबवलाय। या प्रकल्पामुळे 10 बाय 10च्या घरात राहणाऱ्या इस्माईल मिल कंपाऊंड मधल्या रहिवाशांच्या मोठ्या घराची स्वप्नपूर्ती तर झालीच, पण मुंबईतल्या पहिल्या इको फ्रेंडली प्रकल्पाचा मानही निश डेव्हलपर्सनं मिळवला। लालबाग आणि करिरोड स्टेशन यांना जोडणाऱ्या मार्गावरचं इस्माईल मिल कंपाऊंड 1935 साली इस्माईल मिलला टाळं लागलं। याच इस्माईल मिल कंपाऊंड मध्ये सध्या 627 कुटुंब राहत आहेत। यापैकी बहुतांश गिरणी कामगारांचे कुटुंबीय आहेत। 10 बाय 10च्या छोट्याशा खोलीत त्यांचा संसार सुरू आहे। 2 हाजी कासम चाळी आणि इस्माईल कंपाऊंड मधील काही व्यापारी गाळे अशी ही मालमत्ता आहे। सध्या या चाळींची दुरवस्था झाली आहे। दुरवस्थेत असलेल्या या संपूर्ण वसाहतीचा पुनर्विकास प्रस्ताव निश डेव्हलपर्सचे अध्यक्ष कैलास अग्रवाल यांनी आणला। यहाँ पे टेक्सटाइल मिल थी, जो यहाँ पे थोड़ी डॉर्मेटरीज थी, जिनके जो मिल के मजदूर थे, जो गिरनी कामगार थे, उनके लिए हाउसिंग था, उनके लिए डॉर्मेटरीज थी। काफ़ी साल पहले मिल तो बंद हो गई और दे हैव बीन इन लोग वहाँ पे आज तक रहते आ रहे हैं और रूम्स बहुत छोटे हैं, 80 से 90 स्क्वायर फीट के हैं। बहुत साल पहले ये एक टेक्सटाइल मिल हुआ करती थी। 1935 में ये टेक्सटाइल मिल बंद हो गई थी और जो यहाँ पे गिरनी कामगार थे, जो टेक्सटाइल वर्कर्स थे, वो उनका हाउसिंग यहाँ पे हुआ करता था। इन लोग यहाँ पे रहना कंटिन्यू किया और इनके ग्रैंड चिल्ड्रन आज ये स्ट्रक्चर्स को ऑक्यूपाई कर रहे हैं। दे आर जो रूम्स हैं इनके, दे आर लिविंग इन 80 to 90 स्क्वायर फीट रूम्स। जो एक घर में 8 से 9 लोग रहते हैं। इनको पानी दिन में एक घंटा मिलता है, सुबह 4 बजे। बाथरूम्स और सबकी व्यवस्था इतनी अच्छी नहीं है। तो आज और ऊपर से सबसे बड़ी बात यह है कि ये स्ट्रक्चर्स आज बहुत वीक हो गए हैं। म्हाडा ने इनको ऑलरेडी डेंजरस डिक्लेयर कर दिया है सेक्शन 88(3) के करीबन। एंड आप दिन पर दिन न्यूज़पेपर में पढ़ते हैं, हादसे देखते रहते हैं कि बिल्डिंग गिरती रहती है। सो दोज आर बिकॉज द बिल्डिंग्स हैव नॉट बीन टेकन प्रॉपर केयर एंड ये बिल्डिंग्स की भी हालत ठीक नहीं है। तो वी आर रीडेव्हलपिंग दिस प्रोजेक्ट। इस्माईल कंपाऊंड मध्ये मुंबईतला पहिला क्लस्टर डेव्हलपमेंट प्रकल्प अवघ्या 11 महिन्यातच पूर्ण झाला आणि हाजी कासम चाळीतल्या रहिवाशांचं पुनर्वसन वन अभिघ्न या इमारतीत करण्यात आलं। निश डेव्हलपर्सने हा प्रकल्प प्रत्यक्षात आणला असून तो पूर्णपणे इको फ्रेंडली आहे। 23 माळ्यांच्या या इमारती म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंटचा उत्कृष्ट नमुनाच म्हणायला हवा। या चाळींमध्ये 100 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या रहिवाशांना 390 चौरस फुटांचं सर्व सुविधांनी सुसज्ज असं घर देण्यात आलंय। तर 120 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या काही रहिवाशांना 440 चौरस फुटांचं घर देण्यात आलंय। मुंबईतला हा पहिला संपूर्ण इको फ्रेंडली प्रकल्प आहे। 23 माळ्यांच्या इमारतीचं निवासी संकुल बांधताना इथल्या रहिवाशांची संपूर्ण काळजी घेतली गेली आहे। इमारतींच्या मधोमध एक गार्डन बनवण्यात आलंय। गार्डन मध्ये हिरवळ टिकवण्याची जबाबदारी निश डेव्हलपर्सनी घेतली आहे। या इमारतीचं विभाजन 4 विंग्स मध्ये करण्यात आलंय। या संपूर्ण प्रकल्पात स्थानिक नेत्यांचं सहकार्यही मोठं होतं। बिल्डिंग खाली होत आहेत तिन्ही, आणि सगळे इथे येऊन राहणार आहेत। तुम्ही वरती जाऊन स्टेअरकेस बघा, लिफ्ट बघा, त्यांनी केलेल्या विंडोच्या साईज बघा, त्यांनी केलेलं प्रिकॉशन म्हणजे कोणी पडू नये म्हणून ग्रिल बघा, आणि स्टेअरकेस पण आहेत, लिफ्ट आहेत। त्याचबरोबर जो 2 घराच्या मधला पेसेज जो दिलेला आहे तो इतर कुठेही जाऊन बघा, आणि इकडची ही जी तफावत आहे इथे जवळजवळ 8 फुटाचा 10 फुटाचा आहे, बाकीच्या ठिकाणी जवळ 2.5 3 फुटाचा असतो। म्हणजे ह्या इथे प्रत्येक गोष्टीला बारकाईने बघून त्यांनी ही जी डेव्हलपमेंट केलेली आहे त्यांनी ह्या सर्व लोकांना स्वर्गातच आणलेलं आहे। आणि त्यांचं पुढील आयुष्य जे चाळकऱ्यांचं होतं ते आज सेल्फ कंटेंट मध्ये आलेलं आहे। आणि सेल्फ कंटेंट मध्ये येऊन अशा पद्धतीने चाललेलं आहे की उद्याला त्यांना पाण्यापासून इतर सगळ्या गोष्टींपासून लिफ्टच्या मेंटेनन्स ह्या सगळ्या गोष्टी मुक्त देऊन फ्री मेंटेनन्स दिलेला आहे।
निश डेव्हलपर्सनी हा प्रकल्प हाती घेतल्यानंतर रहिवाशांना जी आश्वासनं दिली होती ती सर्व आश्वासनं निश डेव्हलपर्सनी पाळली असल्यानं रहिवासी खुश आहेत. निश डेव्हलपर्सनं बांधलेलं घर मोठं तर आहेच, मात्र हे अगदी त्यांच्या स्वप्नातलं घर असल्याचं मत रहिवाशांनी व्यक्त केलंय. घर एकदम म्हणजे ज्यावेळी आम्ही लहान होतो आणि आम्ही ज्या बाकीच्या टॉवर्स बघायचो की असं आमचं घर असायला हवं भविष्यामध्ये, म्हणजे एक आमचं ते स्वप्न होतं आणि ते स्वप्न आमचं अग्रवाल साहेबांनीच पूर्ण केलं. आणि ते बिल्डर नसते आमचे मालक असल्यामुळे आम्हाला पर्याय नव्हतं, तर त्यांनी ते आमचं जे स्वप्न आहे ते आज आम्हाला साकार करून दिलं. नवीन घरात आल्यापासून म्हणजे खूपच छान वाटायला लागले. आता आम्ही 10 बाय 10च्या रूममध्ये राहत होतो. पहिले पाणी सकाळी 4 वाजता येत होतं आणि 4 वाजताची झोप म्हणजे एकदम साखर झोप, माहिती आहे ना. पण ते झोपेत उठून पाणी बिणी भरायचो. अग्रवाल साहेबांनी आम्हाला 440चा एरिया दिला आहे. आता म्हणजे स्वप्नात पण वाटलं नव्हतं आम्हाला एवढा एरिया मिळेल असं, पण अग्रवाल साहेबांनी दिला आम्हाला आणि ते आम्ही सुखी आहोत. आता काय झालंय की तिप्पट मिळालंय, त्याच्यामुळे ऐशपैश मिळालाय, आरामशीर आहे, हवेशीर आहे. आणि यांचं काम डेव्हलपचं निश डेव्हलपचं एवढं काम चांगलं आहे की आतापर्यंत मी फिरलो जवळजवळ या ठिकाणी, म्हणजे आमच्या भागामध्ये किंवा बाजूला, तर असं काम कुठे केलेलं नाही. मुंबईतला हा पहिला क्लस्टर डेव्हलपमेंटचा प्रकल्प आहे, त्यामुळे रहिवाशांमध्ये या प्रकल्पाबाबत प्रचंड उत्सुकता होती. त्याचबरोबर हा प्रकल्प ठरल्याप्रमाणे पूर्ण होणार की नाही याबाबत चिंता होती. मात्र निश डेव्हलपर्सनं हा प्रकल्प ठरलेल्या वेळेतच पूर्ण केलाय. झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट, मुंबई. झी 24 तास, एक पाऊल पुढे.